नमस्कार, काजल किचन्स वर्ल्डमध्ये आज तुमचे सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। तर आपण बघणार आहोत व्हेज पुलावसाठी काय काय साहित्य लागतं। इथे तुम्ही बघू शकता, चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, चिरलेली मिरची, भिजवून घेतलेला तांदूळ आहे, 15 मिनिटं भिजवून घेतलेला आहे। इथे मिक्स भाजी घेतलेली आहे, कॉलीफ्लॉवर, फरसबी आणि गाजर। इथे मटर घेतलेला आहे, बटाटा, लाल तिखट, मीठ, किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला, खडे मसाला, तमालपत्र आणि हळद। इथे मी कुकर तापत ठेवलेलं आहे। कुकर तापलेला आहे। आता त्यात मी तेल घालत आहे। तेल तापलेलं आहे, त्यात मी आता जिरं टाकते आहे। तुम्ही बघू शकता, जिरं असं तडतडायला लागलं की त्यात जिरं तडतडायला लागलेलं आहे। त्यात मी आता कांदा मिक्स करत आहे। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। थोडंसं त्यात मीठ टाकायचं आहे, जेणेकरून कांदा लगेचच तळला जाईल। त्यात मी तमालपत्र, मिरे, लवंग आणि दालचिनी टाकत आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा हलवत राहायचा आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही। कांद्याला असा थोडासा कलर यायला लागला आहे, त्यात थोडी मी चिरलेली मिरची टाकत आहे। परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता, कांदा व्यवस्थित तळलेला आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। आता मी टोमॅटो टाकत आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, इथे टोमॅटो असा मऊ झालेला आहे। आता मी हळद, मीठ, तिखट मसाला टाकून घेणार आहे। गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे। आता मी टाकते हळद, तिखट, बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला आणि मीठ चवीपुरती घ्यायचं आहे, कारण आधीच मी मीठ टाकलं होतं थोडंसं कांदा तळताना। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा का मसाला तेल सुटायला लागलं की त्यात बटाटा आणि मिक्स भाज्या टाकायच्या आहेत। तुम्ही बघू शकता, इथे कांदा आणि टोमॅटोला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता मी त्यात बटाटा, मटर आणि मिक्स भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत।
पद्धतीने. आता तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे. हा तांदूळ बासमती तांदूळ आहे जो 15 मिनिटं मी भिजत ठेवलेला. अशा प्रकारे इथे मी तांदूळ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. इथे मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला म्हणून मी 1.5 ग्लासच पाणी घेणार आहे. थोडंसं 1.5 ग्लासपेक्षा जास्त. तांदूळ आणि पाण्यात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक छान उकळी आली की मग कुकरचं झाकण लावून मीडियम आचेवर 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे हलकीशी उकळी यायला स्टार्ट झालेली आहे. आता मी झाकण लावून घेणार, 3 शिट्ट्या करून घेणार आहे मध्यम आचेवर. झाकण लावून घेतलेलं आहे. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर. बघू शकता कुकर व्यवस्थित थंड झालेला आहे. आता मी झाकण उघडून दाखवत आहे की व्हेज पुलाव कसा झालेला आहे. मस्त तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असा सुटसुटीत असा भात झालेला आहे. आता मी सर्व करणार आहे पापड आणि कोशिंबीर बरोबर. तुम्ही बघू शकता इथे मी पुलाव सर्व केलेला आहे पापड आणि कोशिंबीर सोबत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी काजल्स किचन वर्ल्डला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा. थँक्यू.